नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर बघा, हे माझ्याकडे मी तुम्हाला दाखवलं होतं की हे रेन लिलीचं झाड आहे आणि वर्षभर कधी कधी त्याला पानंही दिसत नाहीत. आणि जसा पावसाळा सुरू होतो ना, तर त्याच्या सुरुवातीला बघा ह्याला पानं पण फुटायला लागतात आणि अशी सुंदर ह्याला रेन लिलीला छान फुलं येतात. तर जसा आता पाऊस पडतोय, वातावरण छान थंड होतं आहे, तर आपल्याला जे म्हणजे चहाचे जे प्रेमी आहेत ना, त्यांना चहा पिण्याची म्हणजे तलफ येतेच येते. तर मला तरी दिवसातून 2दा चहा लागतोच लागतो. आणि आता असा ना कडक चहा कसा मी बनवते, तर चहा तर सगळेच बनवतात, पण तरीही त्यातल्या त्यात असा कडक चहा बनवलात ना, बघा काय मस्त वाटतं, फ्रेश वाटतं एकदम. तर पहिले तर काय करते की थोडंसं जेवढं पाहिजे, म्हणजे 1 कप मला चहा बनवायचा आहे, तर 1 कपच मी पाणी ठेवते. पाणी छान गरम असं उकळू द्यायचं मस्त. आणि वेलची मी तुम्हाला दाखवली, थोडीशी वेलची घेतली मी, कारण 1 कपच चहा बनवायचा आहे. जास्त असेल तर त्याच्यानुसार आपल्याला प्रमाण वाढवावं लागतं. तर पहिले वेलची बारीक केली खलबत्त्यामध्ये, ती त्या गरम पाण्यामध्ये घातली. त्यानंतर अद्रक जितकं पाहिजे तितकं, आलं जे असतं ते थोडं पाहिजे तेवढं छान ठेचून घ्यायचं. कधी पण आपण नुसतं जसं पक्कडने बारीक करतो ना, तर त्याने ती चव येत नाही. तुम्ही असं छान खलबत्त्यात असं ठेचलत ना, तर अद्रक मस्त लागतं. आणि ही चहाची पात आहे जी माझ्याकडे वर्षभर 12 महिने असते. आणि अशा प्रकारचा तुम्ही चहा बनवलात ना, तर हा काढा कम चहा बनतो. म्हणजे जे आता हे सर्दी पडसं हे सगळं सुरू होतं ना ह्या वातावरणाच्या बदलामुळे, तर ते सुद्धा त्यापासून म्हणजे रोखलं जातं आणि आपली तब्येतसुद्धा चांगली राहते आणि आपल्याला जी चहाची तलफ आहे ती पण भागवता येते. तर आता मला साखर खूप कमी घेते, म्हणजे मला थोडासा असा कमी गोडाचा चहा असला तरी चालतो. आणि थोडीशी आपण चहा पावडर घेतली याच्यामध्ये. तर बस आता हे छान उकळू द्यायचं पहिले सगळं, आणि त्यानंतर यामध्ये दूध घालायचं. तर पहिलं जे प्रमाण होतं, म्हणजे जेव्हा दूध घालण्याच्या आधीचा जो चहा होता ना, तो निम्मा झाला पाहिजे उकळल्यानंतर, तरच त्याच्यामध्ये दूध घालायचं. म्हणजे परफेक्ट तुमचा बघा, आता हा जेवढा मी 1 कप हे पाणी घेतलं होतं ना, तेवढाच परफेक्ट 1 कप चहा रेडी झालेला आहे. अगदी कमीही नाही आणि अगदी जास्तही नाही. तर चला, मी मस्त चहाचा आस्वाद घेते आणि त्यानंतर पुढच्या कामाला लागते. तर पावसाळ्याचा हा असा सीझन आहे ना, की या सीझनमध्ये बघा झाडं अगदी मस्त हिरवीगार झालेली दिसतात आणि कुठलंही झाड अगदी इझिली लागतं. तर आम्ही सहज बाहेर गेलो होतो, तर तिथून मी नर्सरीला गेली आणि नर्सरीमधून मी आज ही झाडं आणली आहेत. बघा, बेलाचं झाड आणलं आहे, त्यानंतर कडुनिंबचं झाड आणलं आहे आणि तुळशी आणली आहेत. म्हणजे काळी जी तुळस होती माझ्याकडे, तर ती सुकली होती, तर मी ती लगेच काढून टाकली आणि म्हटलं आता नवीन तुळस लावू, तर म्हणून ही काळी तुळस आणली. आणि बेलाचं झाड, खूप साऱ्या ताई म्हटल्या होत्या की ताई बेलाचं झाड आण, घरामध्ये बेलाचं झाड लाव. तर एक एक जी वास्तुशास्त्रानुसार जी झाडं म्हणजे सांगतात की घरात असली पाहिजेत, तर अशी एक झाडं मी आणते. आणि फक्त आणत नाही, ती झाडं आणण्याच्या आधी, आणल्यानंतर त्या झाडाबद्दलची प्रॉपर माहितीसुद्धा, आता तुम्हाला गुगलवर काय मिळत नाही, सगळी माहिती मिळते. तर म्हणून त्या झाडाबद्दल माहिती घ्यायची, की कुठे लावलं पाहिजे, कशी त्याची काळजी घेतली पाहिजे, त्याचे काय परिणाम होतात, हे सगळं विचार करून तुम्ही झाडं लावत जा. नाही की फक्त असंच गेलं आणि घेऊन आलं, असं नका करू. काही झाडं वास्तुशास्त्रानुसार चालतात, काही झाडं नाही चालत. तर त्याच्यामुळे ते सगळं आधीच विचार करूनच मग तुम्ही झाडं घेऊन येत जा. तर ह्या कुंड्या मी एक्स्ट्रा 1-2 आणून ठेवल्या होत्या, कारण झाडांना लागतात मध्ये मध्ये. तर तिथेच मी माती पण घेतली. त्याच्यानंतर जे कोकोपीट होतं ते त्यांच्याकडून 1 पिशवी घेतली आणि 1 पिशवी हे आपलं जे खत आहे, म्हणजे गोबर, गाईचं शेणाचं खत, शेणखत, तर ते त्याच्यासोबत घेतलं. तर हे सगळं ना माझ्याकडे ही मोठी बादली सध्या मी ठेवली आहे, कारण ना मिक्सिंगला खूप प्रॉब्लेम होतो. मग आपली जी नेहमीची भांडी असतात, समजा एखादं मोठं पातेलं किंवा टोप असं घेतलं, तर मग ते मातीचं होतं, खराब होतं. तर म्हणून जेव्हा कलरचं काम चालू होतं ना, तर तेव्हा ही मोठी कलरची बादली मी साईडलाच ठेवून दिली. की ह्याच्यामध्ये काय करते मी एरवी, की सगळी खतं, माती सगळं मिक्स करून प्रपोर्शन बनवून ठेवते. म्हणजे कधीही पटकन जेव्हा तुम्हाला एखादं झाड लावायचं असेल, तर तुमच्याकडे माती रेडी असते, फक्त पटकन आपल्याला झाड लावायचं आहे. तर झाडांसाठी जी माती लागते ती कशी बनवायची, तर त्याच्यामध्ये तुम्ही 50% माती घ्या,
त्यानंतर त्याच्यात 25% तुम्ही खत घाला, जी पण खतं घालताय, आणि 20% किंवा 25% त्याच्यामध्ये तुम्ही कोकोपीट घाला. जर तुम्ही इनडोअर झाडं लावत असाल, जर थोडेसे आउटडोअरची झाडं असतील तर त्याच्यामध्ये कोकोपीटचं प्रमाण थोडंसं कमी केलं तरी चालतं. मग 50% खत, 50% माती, समजा कोकोपीट नसेलच तरीही तसंही चालतं. पण तुम्ही मातीत जेवढं खत मिक्स कराल ना, म्हणजे शेणखत, परत गांडूळ खत, जेवढं मिक्स करता ना तेवढी तुमची माती आहे ना म्हणजे उपयोगी होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की अशी चिकट होत नाही. तुम्ही बघा कुंड्यांमध्ये ना माती एकदम घट्ट घट्ट होऊन जाते, तर जेवढं तुम्ही खत घालत राहाल ना मातीमध्ये, तर माती छान भुसभुशीत राहते. तर म्हणून आधीपासून जर सुरुवातच तुम्ही व्यवस्थित छान न्यूट्रिशन देऊन केलंत ना, तर तुमचं झाड खूप मस्त होतं. तर आता मी ते हे बेलाचं झाड लावते. तर बेलाच्या झाडाचे काय काय फायदे किंवा काय गोष्टी मी ऐकल्या होत्या, तर त्या मी तुम्हाला सांगते. की आता बघा, आपला श्रावण महिना तो सुरू होणार आहे. आता 25 तारखेपासून आपला श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे. तर श्रावण महिन्यामध्ये ना बेलाचं झाड लावलं जातं. पण म्हटलं मी आधीच लावते झाड, म्हणजे तोपर्यंत आणखीन छान थोडंसं मोठं होईल मस्त. आणि तुम्हाला माहिती आहे की भगवान महादेवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपण आपल्या घरात ना बेलाचं जे झाड आहे, रोप आहे, जे नक्की लावायचं. बेलाचं झाड खूप वाढतं, पण मी त्यांना नर्सरीमध्ये विचारलं तर ते म्हणाले की कुंडीत जर तुम्ही लावलं ना तर ते तेवढं मोठं होत नाही. आपण थोडंसं त्याचं कटिंग करत राहायचं, म्हणजे ते व्यवस्थित मेंटेन राहतं. जर तुम्ही खाली जमिनीमध्ये लावलं मग ते खूप मोठं वाढतं. तर ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या घरामध्ये बेलपत्राचं रोप लावणं हे खूप शुभ मानलं जातं. आणि भगवान भोलेनाथांना बेलपत्र हे अत्यंत प्रिय आहे. तसंच असं म्हटलं जातं की बेलाच्या झाडामध्ये माता महालक्ष्मीचा सुद्धा वास असतो. म्हणजे ज्या घरामध्ये बेलाचं झाड लावलं जातं तर तिथे धन, सुख, समृद्धी या सगळ्या गोष्टी असतात. आणि बेलाचं झाड हे वास्तुशास्त्रानुसार आपल्या घराच्या उत्तर किंवा पश्चिम दिशेला लावायचं असतं. बाकी कुठल्याही दिशेला हे झाड ठेवायचं नाही. आणि आपल्या घरातली नकारात्मकता दूर करण्यासाठी आपल्या घराला जर छान अंगण असेल तर त्या अंगणामध्ये सुद्धा तुम्ही बेलपत्राचं झाड लावू शकता. त्यामुळे ना घरात छान सकारात्मक ऊर्जा तयार होत असते. बेलाच्या झाडाच्या मुळाशी लाल धागा बांधला किंवा कलावा बांधला आणि नियमित जर आपण त्याला पाणी अर्पण केलं ना, तर त्यामुळे आपल्याला जे पितृदोष असतात ना, तर त्याच्यापासून सुद्धा मुक्तता मिळते. आणि वास्तुशास्त्रानुसारच चतुर्थी, अष्टमी, नवमी, चतुर्दशी आणि अमावस्या तिथीला बेलाचं पान तोडायचं नाही आहे. सोमवारी तर बेलपत्र तोडणं आपण टाळलंच पाहिजे. तर दुसरं महत्त्वाचं झाड ते म्हणजे की कडुनिंब. तर घरामध्ये समजा तुम्ही कडुनिंबाचं झाड लावलं तर घरातली जी पण नकारात्मक ऊर्जा असते ना ती नष्ट होते. कडुनिंबाचं झाड ना शनी, राहू आणि केतूंच्या त्रासापासून पण संरक्षण करतं. अशा परिस्थितीत हे झाड घराबाहेर योग्य दिशेला लावलं तर घरात समृद्धी येऊ लागते. घराबाहेर कडुनिंबाचे झाड लावल्यानं आपल्याला सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत होते. जर कडुनिंबाचं झाड लावायचंच असेल तर कुठल्या दिशेला लावायचं, तर आपल्या घराच्या दक्षिण दिशेला कडुलिंबाचं झाड लावायचं. त्यामुळे आपल्या घरातनं दीर्घकालीन समृद्धी राहते. आणि हिंदू धर्मामध्ये कडुनिंबाच्या झाडाला निमदी देवी असंही म्हणतात. या झाडाची पूजा केली जाते, त्यातून देवींचा सुगंध येतो. तुम्हाला माहिती आहे आपल्या कुठल्याही म्हणजे देवींचं मी तर म्हणजे बघितलं आहे की शीतला मातेच्या इथे सुद्धा म्हणजे कोणाला बघा कांजण्या येतात, गोवर येतात, तर तेव्हासुद्धा कडुलिंबाच्या पाल्यावरती झोपण्यासाठी सांगितलं जातं, कारण त्याच्यामुळे आपल्याला थंड थंड वाटतं. कडुनिंबाच्या पानाचा उपयोग अनेक आजारांवर उपचार करण्यासाठी सुद्धा केला जातो. हे रक्त शुद्ध करतं, पचन सुधारतं आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं. कडुनिंबाचं झाड हवा शुद्ध करतं, उन्हाळ्यात सावली देतं, ज्यामुळे आपलं घर थंड राहतं. कडुनिंबाचं झाड हे आपल्या घराच्या दक्षिणेला किंवा वायव्य कोपऱ्यात लावल्यास ते शुभ मानलं जातं आणि ते घराला सकारात्मक ऊर्जा देतं. कडुलिंबाचे झाड निवडताना ते निरोगी आणि मजबूत असायला पाहिजे. कडुनिंबाला चांगला निचरा असलेल्या मातीत लावावे. झाडाला नियमितपणे पाणी द्यावे. विशेषतः पहिल्या काही आठवड्यात झाडाला नियमितपणे खत द्यावं. कडुनिंबाच्या झाडाला पुरेसा सूर्यप्रकाश हवा असतो.
कडुलिंबाचे झाड लावून त्याची योग्य काळजी घेतल्यास ते अनेक वर्ष टिकून राहते आणि त्याचे फायदेसुद्धा आपल्याला मिळू शकतात. तर तिन्हीही झाडं मी तिन्ही वेगवेगळ्या दिशेला ठेवली आहेत. जी तुळस लावली ती तुळस आपल्या इथे उत्तर दिशेला ठेवली आहे, म्हणजे ही ईशान्य दिशा येते. तर इथे सगळ्या तुळशी बघा रांगेमध्ये लावलेल्या आहेत. खायच्या पानाचं झाड पण इथे खूप छान झालं आहे. तुम्हाला सांगू की इथे एक जी म्हणजे तुम्ही मॅजिक म्हटलं तरी चालेल की इथे अजिबात इतकंसं सुद्धा ऊन येत नाही. पण इथे जे बसलेले आहेत ना, त्यांचीच ही म्हणतात ना की शक्ती आहे किंवा त्यांचीच ही ऊर्जा आहे की इथलं एकनी एक झाड अगदी छान फुलतं, बहरतं आणि म्हणजे सूर्यप्रकाश नसताना सुद्धा. तर इथे बघा या सगळ्यांना अशा रांगेत मी सगळ्या तुळशी लावल्या आहेत आणि इतकं छान वाटतं ना, म्हणजे तुळशींची बाग म्हटलं तरी चालेल. पण ह्यामुळे ना हवा एकदम फ्रेश आणि छान राहते. आणि आता हा जो पाऊस येतोय ना, या पावसामध्ये झाडांना शक्यतो पाणी कमी द्या. कुंडीमधली माती जर अगदीच सुकली असेल पूर्ण तरच तुम्ही झाडाला पाणी द्या. नाहीतर तुम्ही 1-2 दिवसांनी जरी झाडांना पाणी दिलंत ना तरी चालतं. कारण माती ओली असते आणि त्यात जर आपण आणखीन पाणी घातलं तर मुळं जी आहेत ती लवकर सडायला सुरुवात होते. कारण बाहेर जी हवा आहे ती पण म्हणजे थंड आहे, म्हणजे उष्ण हवा नाही आहे. तर त्यामुळे कुंडीमधली जी माती आहे तर ती पण सुकत नाही लवकर. तर आता मी जी झाडं लावली आहेत घरामध्ये तर त्या झाडांचं छान सन्मान आपण करायचा, त्यांना छान हळदी कुंकू लावायचं. हे जे कडुलिंबाचं झाड आहे ना, तर ह्याच्यामध्ये दुर्गा मातेचा सुद्धा वास असतो. तर म्हणून ह्या झाडाला शुक्रवारी तुम्ही या झाडाच्या इथे दिवासुद्धा लावायचा संध्याकाळचा. जसं शमींचं झाड लावलं आहे तर शमींच्या झाडांच्या इथे संध्याकाळचा म्हणजे शनिवारचा दिवा लावायचा. तर असे वेगवेगळे काही नियम आहेत. आपल्याला त्या सगळ्या गोष्टी जरी नसतील पाळायच्या पण निदान निसर्गासाठी तरी मला काहीतरी छान करायचं आहे. तर या दृष्टीने जरी तुम्ही झाडं लावलीत ना तरी खूप 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 छान आणि मस्त काम तुम्ही करणार आहात. तर बघा इथे तुळस लावली होती तर तुळशी मातेची पण संध्याकाळी छान अशी पूजा असते. त्यानंतर रोज आपल्या घरामध्ये जेव्हा संध्याकाळचा दिवा लागतो देवासमोर तर रोज संध्याकाळी तुळशीकडे सुद्धा अशा प्रकारे सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळा तुम्ही तुळशीकडे दिवा लावा. आणि जेवढं तुम्ही त्यांना कृतज्ञतापूर्वक तुम्ही त्यांच्याशी वागाल बोलाल तेवढी झाडं तुम्हाला खूप छान म्हणजे रिस्पॉन्स करतात. खूप छान झाडंसुद्धा आपल्याला प्रत्युत्तर देत असतात. आज संपूर्ण जे झाडांचंच काम केलं आहे तर तेच मी तुमच्यासोबत सगळं शेअर करते. तर जी मागच्या वेळेला बघा मी मनी प्लांट सगळे लावले होते आणि त्यातले काही मनी प्लांट्स मी माझ्या एका गॅलरीमध्ये लावले. पण काही अजून बाकी होते आणि त्याला जे मी हे कंटेनर मागवले होते ना तर तेव्हा ते थोडे म्हणजे कमी पडले मला. तर पुन्हा मी ते कंटेनर्स मागवले आणि ते थोडे लेट येतात, म्हणजे लगेचच येत नाही दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी. त्याला जवळपास 7-8 दिवस तरी लागले मला हे कंटेनर्स यायला. पण मला एकदम परफेक्ट साईज वगैरे परफेक्ट आवडली. तर म्हणून म्हटलं चला सेमच मागू, म्हणजे एकाच ठिकाणी असे सगळे लावले ना तर खूप छान दिसतील. तर मनी प्लांट्स जे म्हणजे कुठलीही केलेली गोष्ट कधीच वाया जात नाही. आता हे जे मनी प्लांट्स असे लावलेत ना तर हे खूप जास्त वाढणार नाही आहेत, कारण ते लिमिटेड कुंडीमध्ये लावलेत. आणि जरी वाढले तरी आपण त्याला छान कटिंग केलं ना तर ते प्रॉपर व्यवस्थित मेंटेन राहतील. आणि बघा ह्या साईडला हे अशा प्रकारे लावल्यानंतर किती सुंदर दिसतात. या ग्रिलला डायरेक्ट लावण्यासाठी ह्या ज्या हँगिंग म्हणजे कुंड्या आहेत, ट्रे आहेत, तर ते तुम्हाला मागच्या वेळी मी दाखवले होते आणि बऱ्याच जणांनी घेतलेसुद्धा असतील. पण आता पाऊस असा इतका जोरात येतो ना या साईडला की ते सुद्धा हलत आहेत.
तर म्हणून त्यांना फिक्स करण्यासाठी हे अशा प्रकारचे बघा जे मी ते मागच्या ज्या कुंड्या आहेत त्या कुंड्यांना लावण्यासाठी मी हे मागवले होते असे क्लिप्स. हे हार्डवेअरमध्ये सुद्धा मिळतात, पण मी हे ऑनलाईनच मागवले होते. तर तुम्हाला हवे असेल तर त्याचे लिंक्स मी देईन तुम्हाला. आणि बघा अशा प्रकारे अगदी इझिली फिट करता येतात आणि कुंड्या मस्त सेफ झाल्या आहेत. म्हणजे तर इथे कितीही हवा आली तरीही ते जे स्टँड आहे ते बिलकुल हलणार नाही आहेत. आज 3 झाडं लावली. एक बेलाचं झाड आणलं आहे, त्यानंतर कडुनिंबाचं झाड आणलं आहे, त्यानंतर एक छान काळी तुळस आणली आहे. तर तुळस जी आहे ती आता आपली रविवारी येते आषाढी एकादशी. तर एकादशीच्या निमित्ताने मी तुळस आणली आहे. त्यानंतर जे बेलाचं झाड आहे ते बऱ्याच ताईंनी कमेंट केली होती की ताई तू बेलाचं झाड लाव. आणि मी त्याला विचारलं, कारण बेलाचं झाड कसं खूप मोठं वाढतं. तर ते म्हणाले की जर तुम्ही कुंडीमध्ये प्रॉपर लावलं ना तर ते खूप मोठं होत नाही. आणि जरी खूप मोठं जरी व्हायला लागलं ना तर मग तरी आपण मोकळ्या जागेमध्ये ही झाडं लावायची. सुरुवातीला जेवढं आपल्याकडून त्याची म्हणजे सेवा होते तेवढी आपण सेवा करायची. आणि त्यानंतर तुम्हाला वाटते की झाड आता मोठं होतं आहे, खूप आपल्याच्याने मॅनेज होत नाही आहे, मुळं खूप पसरत आहेत, तर तेव्हा तुम्ही ते मोकळ्या जागी नेऊन लावायचं. असं नाही आहे की ती झाडं म्हणजे नेहमी आपल्यालाच त्याचा फायदा झाला पाहिजे किंवा काय, ह्यासाठी झाडं लावायची नाही आहे. तर झाडांची आपल्याकडून एक प्रकारे सेवा झाली पाहिजे. आणि खूप भारी वाटतं जेव्हा तुम्ही अगदी निस्वार्थ मनाने निसर्गासाठी काहीतरी करता ना, खूप 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 मस्त वाटतं. तुम्ही स्वतः अनुभवून बघा. आणि माझी एक इच्छा आहे, ही अशी सेवा असं म्हणता नाही येणार, पण इच्छा आहे की गुरुपौर्णिमेला आपण स्वामींचं गुरुपद घेतो. स्वामी वर्षभर आपल्यासाठी सदा आपल्या म्हणतात ना की 10 पावलं पुढे असतात. प्रत्येक संकटांमध्ये, प्रत्येक आनंदामध्ये, सगळ्या गोष्टींमध्ये ते आपल्या सोबत असतात. तर गुरूंना काय देऊ शकतो आपण? आपले आचार विचार आपण म्हणजे व्यवस्थित वागलं पाहिजे किंवा समाजात कसं वावरलं पाहिजे, त्यांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत त्या कशा आचरणात आणल्या पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी तर आपण म्हणजे करणार. आणि त्याच्यामध्ये खूप 19-20 होतच असतं. पण तसं पण असं काही आपण अगदी परफेक्ट, कोणीच परफेक्ट नाही आहे पहिली गोष्ट. तर जशी परिस्थिती असते त्याच्यानुसार काही गोष्टी आपल्याला चेंजेस करावे लागतात कधी कधी. पण तरी ही एक खूप मस्त गोष्ट आहे जी मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला आवडली तर तुम्ही नक्की करा. की गुरुपौर्णिमेला ना काय करायचं, तुम्हाला जेही कुठलंही झाड आवडतं, शक्यतो काटेरी झाड आणू नका. म्हणजे गुलाब ऑप्शनल आहे, त्याच्यामध्ये गुलाब असू शकतं, गुलाबाचा काही प्रॉब्लेम नाही, पण बाकी अशी काही वेगळी काटेरी झाडं नका आणू. तर असं एखादं झाड आणा, एखादं किंवा त्यापेक्षाही जास्त आणलीत तरी चालेल, तुमच्याकडे जागा असेल त्याच्यानुसार. आणि त्या झाडावरती ना आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी जेव्हा पूजा करतो तेव्हा तिथे ते झाड ठेवायचं, त्याच्यावरती अभिषेक करायचा, आपण श्रीसुक्तम म्हणायचं, श्रीसुक्तम म्हणून अभिषेक करायचा. आणि ते झाड आपण म्हणजे आपल्या गुरूंसाठी, आपण गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरूंसाठी आपण ते झाड समर्पित करायचं गुरूंना. आणि पूर्ण वर्षभर जसं स्वामी आपली काळजी घेतात ना तसं आपण त्या झाडाची काळजी घ्यायची. सगळ्या झाडांची काळजी घ्यायची, पण त्या झाडाची स्पेशली छान काळजी घ्यायची. छान वाढलं पाहिजे, मस्त खूप छान झालं पाहिजे. तर असं आपण करूया. मी तरी करणार आहे या गुरुपौर्णिमेला. म्हणजे हा जो प्रकल्प आहे ना, म्हणजे ही जी आयडिया आहे ती मी स्वाध्यायमध्ये जेव्हा आई पहिले स्वाध्यायाला जायची तेव्हा स्वाध्यायमध्ये जे परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले म्हणजे दादा, तर दादांच्या ज्या कन्या आहेत म्हणजे दीदी, तर दीदींच्या वाढदिवसाला दीदींनी हे दिलं होतं की 12 जुलैला दीदींचा वाढदिवस असतो. तर तेव्हा अशा प्रकारे वाढदिवसाच्या निमित्ताने दीदींनी सगळ्यांना सांगितलं होतं की तुम्ही अशा प्रकारे मला काय गिफ्ट द्याल, तर तुम्ही अशी गिफ्ट द्या की झाड लावा, त्याला छान त्याचं संगोपन करा. तर तेच मला पण असं वाटतं की खरंच ह्याच्यापेक्षा बेस्ट गिफ्ट आपण काहीच देऊ शकत नाही. तर आपण पण नक्कीच करूया. मी तरी करणार आहे गुरुपौर्णिमेला असं खूप छान एखादं झाड आणणार आहे आणि ते स्वामींसाठी लावणार आहे. तर स्वामींसाठी ही एक म्हणतात ना की आपल्याकडून निस्वार्थ आणि अनमोल अशी भेट असणार आहे. तर तुम्ही पण माझ्यासोबत आहात का? तुम्हाला हा विचार कसा वाटला तो पण मला कमेंटमध्ये सांगा. आणि असं छान छान सगळ्यांच्या आयुष्यामध्ये छान पॉझिटिव्ह आणि
मस्त होऊ दे। कुठलीही परिस्थिती आली तरी प्रत्येक परिस्थितीला आपल्याला तोंड देता आलं पाहिजे, प्रत्येक परिस्थितीमध्ये ठामपणे उभं राहता आलं पाहिजे आणि असं सगळ्यांचं आयुष्य सुखाचं, समाधानाचं आणि आनंदाचं जावं ही स्वामींचरणी प्रार्थना। मला व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ।